महादेव ॲपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा। एका नेत्याच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार, धसांचा खळबळजनक आरोप। सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा, माझ्या नादाला लागू नको। धस यांनी मुंडेंना टार्गेट करण्यासाठी सुपारी घेतल्याचा मिटकरींचा आरोप। सरपंच हत्येच्या घटनेविरोधात रेणापुरात आक्रोश मोर्चा। सरपंचांची मुलगी वैभवी देशमुख बोलताना झाली भावनिक, न्याय मिळेपर्यंत लढणार, वैभवीचा निर्धार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा। भाजप आमदार सुरेश धस सहभागी होणार। परळीत हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला 24 तासात जामीन। 50,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला। पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर। 2 चिमुकल्यांपैकी मोठ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिराने होणार, ही बातमी चुकीची। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी। नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी, पिकांना फटका बसण्याची शक्यता।